मित्रांनो, राजकारण करत असताना मी कधी दुजाभाव केला नाही. आज पीडीसीसी बँकेचा मी संचालक नाही, पण आप्पा इथं बसले, त्यांना विचारा. बँकेत पण काम करताना मी सतत सांगत असतो, दिगंबरला सांगत असतो, सुनील चांदेराला सांगत असतो, त्याच्यामध्ये आपल्या दूध संघाला पण सांगत असतो, त्या स्वप्नील दमदरेला सांगत असतो, सगळ्यांना सांगत असतो, बाबांनो शेतकरी डोळ्यासमोर ठेवा, मदत करा, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू. आज जिल्हा परिषदेमध्ये 4 वर्ष झाली माझ्या कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळत नाही. महाराष्ट्रात 22ला निवडणुका झाल्या, 22ला नवीन निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, आता 26 उजाडत आहे. 4 वर्ष आमचे कार्यकर्ते सगळ्यांचेच, माझ्याच नाही सगळ्याच राजकीय पक्षाचे थांबले. शेवटी मला उपमुख्यमंत्री पद मिळालं, शंकरला आमदारकी मिळाली, दत्ताला मंत्रिपद मिळालं, कुणाला खासदारकी मिळाली, तरी पण काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठंतरी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपंचायत इथं कामाची संधी मिळाली पाहिजे, ह्याच्यातनच कार्यकर्ता तयार होत असतो. आणि त्याच्यामुळे आता मात्र कुठल्याही क्षणी त्या निवडणुका जाहीर होतील. आणि म्हणून आपण भाऊशी बोलत असताना, त्याच्यामध्ये आमच्या मुरली काकाशी बोलत असताना, स्वातीताई असतील, रोहन असेल, त्यांना सगळ्यांना म्हणलं की आता विलंब लावू नका, आपण कार्यक्रम घेऊ. मुरली काका, तुम्ही म्हणला तसा एक मोठा कार्यक्रम आपण जरूर, तुम्ही म्हणाल तिथं घेऊ. जालिंदर भाऊ, तुम्ही म्हणाल तिथं कार्यक्रम पुरंदरमध्ये देखील घेऊ, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण आज आपल्या जिल्ह्याला रिंग रोडच्या निमित्तानं, वेगवेगळ्या नॅशनल हायवेच्या निमित्तानं ज्या काही गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी आणि माझे सहकारी लक्ष घालतोय. त्याच्यात आपण तर एकत्र काम केलेलं असल्यामुळे पुन्हा तुमची साथ आणि असंख्य सहकारी मित्रांची साथ मला मिळतेय. त्याच्यावर निश्चितपणे आपला एकंदरीत कामाचा वेग वाढणार आहे. संघटनेमध्ये देखील काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहे, सभासद नोंदणी करावी लागणार आहे, बूथ वाईज जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहे, पन्ना वाईज जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहे. काही जण काम करतात परंतु वरवर करतात, तसं करून बाबांनो चालणार नाही. अंग झोकून मी कसा सकाळी 6ला कामाला लागतो, रात्री 12-1, माझ्या एवढं करू नका, माझ्या निम्न केलं तरी चालेल, पण किमान निम्न तरी करा, त्याच्यामध्ये अजिबातच नाही असं करू नका. आणि प्रत्येकाने प्रपंच चांगला ठेवा, व्यवसाय चांगला ठेवा, चांगल्या सवयी लावा, कुठेही कुणाच्या बद्दल अनादराने बोलू नका, आपल्याला कुणाच्या दुस्वास करायचा नाही, कुणाच्या बद्दल हिरीस करायचं नाही. ती आपल्या साधू संतांची शिकवण नाही, ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण नाही, ती आपल्या महापुरुषांची शिकवण नाही. आणि ह्या प्रकारे बाबांनो आपण पुढे जाऊया. हे पुढे जात असताना अनेक नवीन प्रश्न आवासून आपल्या सगळ्यांच्या समोर उभे राहत आहेत. त्याही प्रश्नांची सोडवणूक आपण करूया. परंतु आज आपल्याकडे रोजगार वाढणार आहे. अनेक रोजगारीच्या निमित्तानं पण कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये राज्याचाच विचार करतोय, पण जिल्ह्याचं सांगतोय. आरोग्याची चांगली सेवा, त्याच्यामध्ये आपल्या सहकारी संस्था कशा चांगल्या चालतील, आपल्या इथं असणारी PM पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद आणि पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ह्या सगळ्या कशा चांगल्या चालतील, आपली जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, हा आपल्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या संस्था, ह्या तिथं पारदर्शक कारभार कसा चालेल, अशाच पद्धतीचं काम हे आपलं सगळ्यांचं चाललेलं आहे. आणि त्यामुळं आता हे सगळे मान्यवर आल्यामुळं काही जण आता हे आलेत, आता आपल्या तिकिटाचं काय होणार, काही तसला तिकिटाचा विचार करू नका. ज्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल त्याला आपण तिकीट देतो. तुम्ही पहा, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये शंकर मांडेकर पूर्वी आपलाच कार्यकर्ता, पण काही कारणानिमित्त त्याला दुसरीकडे जावं लागलं काही कारणानिमित्त. त्या खोलात मी जात नाही, त्याला जायचं नव्हतं, त्याला जिल्हा परिषदेचं तिकीट मीच दिलं, निवडून आणलं. पण नंतर मी पुन्हा त्याला बोलून घेतलं की बाबा आता आपल्याला तिथं उमेदवारी द्यायची. इथं रणजित बसलेला आहे, विक्रम कुटवड असेल, बाकीचे अनेक माझे सहकारी असतील, त्यांनाही वाटत होतं, त्यांचाही अधिकार होता. पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं
आपण राजकारण केलं तर सीट येते का, आणि म्हणून ती आपण निवडणुकीच्या निमित्तानं एक आराखडे बांधले आणि सगळ्यांनीच काम केलं. विक्रमनी केलं, रणजितने केलं, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी केलं, राजगडकरांनी केलं, वेलेकरांनी केलं, मुळशीकरांनी एकतर्फी केलं, आणि त्याच्यामुळं शंकर मांडेकर हा आमदार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या इथं शिरूरमध्ये माझी भावकीच मला सोडून गेली. तो तर बिचारा पालकमंत्र्याची स्वप्न बघत होता. त्याला वाटलं की सगळेच दादाच्या बरोबर गेले, आता आपण इकडे राहिलो की आपलंच सरकार येणार, आपण पालकमंत्री होणार, आपण मग सगळीकडं काम करणार. ठीक आहे, प्रत्येकाचं स्वप्न असलं पाहिजे, प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे, त्याही बद्दल कोणाचं दुभात असण्याचं कारण नाही. पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय, आता मी तुला पाहणार, तू कसा निवडून येतो ते मी पाहणार. आणि त्या प्रकारे आपण माऊली तर साक्षीला आहे तिथं त्या बाबतीमध्ये की बाबा काय झालं, कसं झालं, वैशाली